सलामीची जोडी एका बाजूला कर्मवीर तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर. एका बाजूला फलंदाजी मार्ग होते फलंदाज संतोष आणि राहुल. पहिला चेंडू आवळण संघ विनंती असेल अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. संजय सर्वांना विनंती असेल या मॅच नंतर किंवा या इनिंग नंतर पुढच्या संडेला होणारे दाबे मोडगावची टुर्नामेंट आहे पुढच्या संडेला. संतोष यांनी जर सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर पंकजदादा धारमे यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक. संतोष यांच्यासाठी सलग 3 षटकारा आदरणीय सन्माननीय पंकजदादा धारमे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचे पारितोषिक. संजय पहिला चेंडू वाईट. इथे मात्र यष्टीरक्षण सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतो. वाईट चेंडूचं सुद्धा मैदानामध्ये हीच खासियत आहे. कधी मोगोणाचा पाय घसरेल याचा नियम नाही म्हणून मित्रांनो काळजी घ्या. उद्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. संतोष 2000 रुपयाचं रोख पारितोषिक जिंकणार का पाहणं तितकंच गरजेचं असेल. संजय गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं सांगिक पहिलं षटक कर्णधाराने मोठा विश्वास दाखवला. या विश्वासात पात्र ठरणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा सज्ज मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एकेरी धावेसाठी जाणार का पाहावं लागेल परंतु पंचाने मात्र एक धाव घोषित केली. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अर्जित केली आहे 4 धावा. मैदान याबद्दल बोलत आहे हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना हम चले नहीं कर रस्ते पर भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. काय करणार मैदानामध्ये सुद्धा पाहणं गरजेचं. संजय पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतंय. संतोष संजय टप्प्याचा चेंडू होता इंटू द कार्पेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करणार का. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण जोपर्यंत पिकअप गॅदर थ्रो जोपर्यंत चेंडू पकडला त्यानंतर थ्रो करेल तोवर मात्र दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत दाबडला ते अर्जित केली जाते 6 धावा. संजय आतापर्यंत चुकी करणार. ओ क्लास मिळतोय. ओ इथे मात्र झेल केला. प्रयत्न चांगला होता. या पाण्यामध्ये सुद्धा क्षणाबरोबर नजरा रात्र रोखून धरल्या होत्या पण तो नैसर्गिक अडथळे तेवढ्यात मित्रांनो कधी होईल. कौतुक असेल या पाण्यामध्ये सुद्धा जिद्द न सोडता शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या. 2 धावा. संतोषांच्यासाठी सलग 3 षटकासाठी आदरणीय संघ पंकजदादा धारमे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. बघूया झेलची संधी निर्माण करून दिली होती परंतु झेल धरतीला दान केला. पुन्हा एकदा संजय सज्ज मारण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर फिरवलं गेलं परंतु हेलिकॉप्टर लँड होता होता मात्र 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र चेंडूच्या मागे पळताना पाहिलं होतं. दुहेरी धाव. तदनंतर मात्र तिहेरी धाव सुद्धा पूर्ण करताना पाहायला मिळते. धावसंख्येत 3 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाखेर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. चांगली गोलंदाजी म्हणतात संजय यांचे. एकही षटकार एकही चौकार साठी चेंडू मात्र दिला नाही. एकेरी दुहेरी धावेची लाईफलाईन जोपासताना पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. तर दुसऱ्या षटकासाठी कोण येणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा संतोष. हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार चेंडू जातोय सीमारेषा पार.
क्लास वन फलंदाजी पाहायला मिळते. ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर, चेंडू करताना पाहायला मिळाला हवाई सफर. अजून मात्र 2 षटकार जर का सलग मारले तर पंकजदादा दानवे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक घेणार का संतोष. 1 षटकार जर प्रतिमितांना पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र ताकदीचा पूर्णपूर वापर केला आणि चेंडूला धरलं सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा या चेंडूकडे नजर वळूया. पुन्हा 3 चेंडू 3 षटकार मारणार का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळते. नौका गोलंदाज आहे विशाल. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं. पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. अरे सर्व यष्टी रक्षकांना विनंती आहे, मागे खूप मोठा खड्डा खोन म्हणजे नाळ खोदलेला आहे, पाठीमागे जाताना विचार करून जा. हो, चांगली गोलंदाजी. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक, क्लास वन डिलिव्हरी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मी विनंती करतो आदरणीय सन्मान अशोकदादा शेलार साहेब, पंकजदादा शेलार साहेब, सचिनदादा शेलार साहेब, समीरदादा शेलार साहेब, आनंददादा शेलार साहेब, आपल्याला विनंती केली होती आपण व्यासपीठावरून असं नसतं व्हायचंय. विनंती केली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली, चांगला चेंडू मात्र पहिला षटकार गेला. मात्र कमबॅक. हो हो, चांगला कमबॅक. राहुल यांच्याकडे मात्र नक्की आता फलंदाजीचा वारसा असेल. स्ट्राईक मिळते. राहुल त्याचा पुढे फायदा घेण्याचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. राहुल आणि उचलून दिलाय चेंडू. चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पंचांची भूमिका पाहतात सचिन दादा मोरे, हातलडगावचे सुपुत्र. चांगला यांच्याकडून कौल आला की हा इट इज चौकार. पुन्हा एकदा राहुल मारण्याचा प्रयत्न फसला होता, परंतु थोडीशी लांबी मिळाली. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. तिथे मात्र थ्रो मिस होताना पाहायला मिळते. त्याचा भूर्दंड भोगावा लागेल. तिहेरी धाव. 3 धावा यशस्वीता पूर्ण केल्या. धावसंख्येत 3 ने वाढ होईल. धावसंख्येची विचार करता धावसंख्या होते 26 धावा. हो, संतोष खूपच लांब, बिग 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 हुश. अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. करारा प्रहार चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय संतोष यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. धावसंख्या होते 32 धावा, 32. 2 षटकाचा खेळायला संपुष्टात. 2 षटकाकडे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 32 धावा. लवकर गोलंदाज येतोय. गोलंदाजचं नाव सागर.
पुन्हा एकदा रनआउट. राहुलची खेळ संपुष्टात. राहुल बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू होता. संतोष आपल्याकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये राहुलची खेळ. राहुल बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा खूपच लांब. अप्रतिम षटकार पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. अक्रॉस द लाईन घेऊन काढला आणि फॉरवर्ड स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दणदणीत खणखणीत षटकार. पुन्हा एकदा संतोष त्याच्यासाठी बक्षीस लावलं होतं 2000 रुपयाचं, परंतु सलग 3 षटकार त्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. धावची जी संधी होती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव पडला अर्जित केल्या ते धावसंख्या होते 41 धावा. विनंती असेल रेणुशी गावचे सर्व सुपुत्र स्वयंसेवक सर्वांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. रेणुशी गावचे सर्व सुपुत्र आपल्या सर्वात विनंती केली तर आपण यायचंय. पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून फटका सजवला गेला परंतु बॅटची एज लागलेली एकदा पूर्ण दुसरा जायचा प्रयत्न करणार. चांगला थ्रो पाहायला मिळाला. हो आणि दुहेरी धाव अर्जित करताना पाहिला. धावसंख्या 2 ने वाढवतोय. धावसंख्या विचार करत धावसंख्या 43 धावा. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला. इथे मात्र हा येतोय खणखणीत दणदणीत. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी येतोय षटकार. धावसंख्या विजयासाठी लक्ष असेल. धावसंख्या झाल्यात 49. विजयासाठी लक्ष असेल आवळण संघाला 18 चेंडू 50 धावा.
चला यापुढचा होणारा सामना असेल बिरमणी वर्सेस हातलोट संघ. सर्व टीमला विनंती असेल किंवा सर्व टीमचे स्वयंसेवक इतरस्त कोण उभे असेल तर द्यायचं आहे. पुढच्या संडेला म्हणजे 28 जुलै 2024 रोजी होणारे श्री केदारेश्वर चषक 2024 दाबे मोहन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. त्यांचे लॉट्स इथे आता पाडले जाणार आहेत. तर प्रत्येक संघाचा कोणी स्वयंसेवक कर्णधार असेल तर आपल्याला विनंती असेल इथे यायचं आहे. या पुढचा होणारा सामना असेल बिरमणी विपक्ष हातलोट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारी यायचं आहे नाणेफेकीसाठी. मोजा ना किती 16 आहेत का. आहे का उचलायला. मी खाणार तुम्ही गेले. इथे 28 जुलै 2024 चे लॉट्स काढले जातील. एका बाजूला असेल अहिरे वानवली विपक्ष दाबे मोहन संघ. तदनंतर रेनोशी समीर वर्सेस दाबे दाबेकर. तदनंतर असेल घावरी वर्सेस सोनपार संघ. खांबिल चोरगे जेएमसीसी कळमगाव. त्यानंतर ब गटातील पहिला सामना असेल कोट्रोशी वर्सेस कुरोशी. ब गटामधील दुसरा सामना असेल केबीसीसी बिरवाडी विपक्ष देवळी. तदनंतर तिसरा सामना असेल गावडोशी केसीसी 11 विपक्ष झांजवड. आणि शेवटचा सामना असेल रोडे विपक्ष घोडेपाडे. शेवट गोड होणार दोन्ही बल्लांडी टीम. चला आपण इथे शुभ सन्मान घेऊया. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय अशोकदादा शेलार साहेब आपण याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. अशोकदादा शेलार साहेब याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. पंकजदादा शेलार साहेब आपण याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. फोटो काढलात ना. तू काढ फक्त ना तुझा मोबाईल चांगला आहे ना. एक इकडे घ्या दादा. ये ना नाही दादा. ये ना तू पहिला तू कर ना. चला वेळ मैदानावर राहुल वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक हातात येताना पाहायला बोलतोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. सचिन दादा शेलार साहेब आपण असेल तरी याचा आपला शुभ सन्मान घेतला जाईल. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेकासाठी धाव संख्येत 1 ने वाढ.
चला वळूया मैदानाकडे. चला विनंती असेल तर नंतर समीर दादा शेलार साहेब आपण यायचं, आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. समीर दादा शेलार साहेब आपण यायचं आहे. समीर शेलार साहेब यांचा सन्मान करतील समीर दादा शेलार. दोन्ही नाव बंधू एकाच गावचे. पुष्पगुच्छ सुद्धा द्यायचं आहे. तदनंतर आनंददादा शेलार साहेब आपण सुद्धा यायचं आहे, आपला सुद्धा सन्मान घेतला जाईल. आनंददादा शेलार साहेब एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा सुद्धा एक चांगले प्लेअर सुद्धा आहे, चांगले फलंदाज, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान घेतला जातोय. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्की दाडवे बॅटने खेळून काढलेला चेंडू झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. हो काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भले आपल्या संघासाठी नक्की 5 धावा नक्की लढवल्या, झेल तरी सुटला असेल तरी सीमारेषेलगत अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण अश्विन दादा सपकाळ. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या, चेंडूला मात्र आतमध्ये ढकललं गेलं, नाहीतर कदाचित षटकार निश्चितपणे षटकार होता. चला हातलोडगावचे कर्णधार या पुढचा सामना असेल हातलोड विपक्ष बिरमणी. हातलोड संघ कर्णधार येऊ द्या. पुन्हा एकदा वाईटचा इशारा दिला जातो, वाईटच्या स्वरूपात दंडित केलं जाते गोलंदाजाला. पुन्हा एकदा फलंदाजी मार्ग फलंदाज येताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा थोडीशी दिशा गोलंदाजी. येस इट इज वाईट. पंच सुजित दादा मोरे आपल्याला वाईटचा कौल देतात. हातलोड संघ आपण इतर कुठे असेल तर कर्णधार पाठवायचा. हातलोड संघ एकेरी धावेला प्राधान्य दिलं. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते एक षटकाच्या पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या होते 11 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये जैसी ती धावसंख्या होते 11 धावा. एक षटकाचा खेळ संपला, एक षटकाखेर धावसंख्या होते 11 धावा. नाणेफेकीचा कोल घेतला तर एका बाजूला हातलोट तर दुसऱ्या बाजूला बिरमणी. आतापर्यंत दोन्ही संघ 2-2 राऊंड मात्र नक्की विजेतेपद आहे. हा सामना त्यांच्यासाठी निर्णायक असेल. डू ऑर डाय, करो या मरो. जो जिंकणार तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला जाईल आणि जो हारेल तो मात्र या स्पर्धेतून माघार घेईल. बिरमणी संघ टॉस विन. बिरमणी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हातलोड संघ आपल्याला फलंदाजीसाठी गेले आमंत्रित. या होणारा पुढचा सामना असेल क्वार्टर फायनलचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ हातलोड की बिरमणी, बिरमणी की हातलोड. चला वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी संतोष. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 13 धावा. खूप मोठं मापक असं आव्हान ठेवलं. 50 धावा कराव्या लागतील. मोठे फटके प्रत्येक चेंडूला षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर कुठेतरी मात्र सामना
रंगत होताना पाहिलं तर एक हाती सत्ता मिळवणार गावडोशी संघ हे मात्र निश्चित. एखाद्या फलंदाजाला मोठे फटके घ्यायला ते चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तर कुठेतरी मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळेल. तुषार जांभे सर आपण कुठे असेल तर यायचं आहे. ओमकार थँक्यू विकासजी मोरे सर. दरम्यान सुरू असलेला सामना आवळांच्या विपक्ष टीम गावडोशी KUCC एक अटीतटीचा सामना. 3 षटकामध्ये 50 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला गावडोशी KUCC संघ त्याच्या समोर आवळण संघ खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष सकपाळ एक नामांकित गोलंदाज आहे. KSK त्यानंतर संस्कृती 11 रायगड संघासाठी खेळणारा एक नामांकित गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. तर समोर एक नवीन फलंदाज सोहम. पाहणं गरजेचं असेल की कसा फेस करेल. सोहम साठी पुढचा बॉल सुरेख लाईन आणि लेंथ पकडून टाकलेला चेंडू गोलंदाज संतोष सकपाळच्या माध्यमातून. 5 चेंडू या षटकाचे समाप्त झाले. शेवटचा चेंडू घेऊन संतोष सकपाळ सोहम साठी. नेक्स्ट बॉल यावेळी फुलर लेनचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न करणार का. येस स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज आला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तदनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावांवर. 2 षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 17. आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 33 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती 6 चेंडू 33 चा बचाव करण्यासाठी गोलंदाज सागर. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश. शंकर सकपाळ यांनी कृपया स्टेजवर यावे. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट चेंडू. लेफ्ट आर्म राउंड द विकेटने गोलंदाजी करण्यास सज्ज गोलंदाज सागर. नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय. यावेळी खोलवर पद्धतीचा चेंडू. जर हा गोलंदाज पाहिला ना तर याचं एका रणजी टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. यावेळी सुद्धा ब्लॉक होल मध्ये ठेवलाय चेंडूला. लगातार सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर. फलंदाज महेशला थांबवण्यात यश आलंय. नेक्स्ट बॉल गोलंदाज सागरचा. आता मात्र सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक.
यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. फक्त गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक खेळतात. अद्याप 3 चेंडू झालेत. 3 चेंडू मध्ये केवळ एक धाव दिली आहे गोलंदाज सागर यांनी. नेक्स्ट बॉल. यावेळी फुल टॉस, मात्र फुल टॉस वर फुल टोल वसूल करता आला नाहीये फलंदाज महेशला. आता मात्र सामना 99% गावडोशी केयूसीसी संघाच्या खिशामध्ये गेला. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज सागर सज्ज. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. जर पाहिलं ना तर फलंदाज सोहमला समजला नाहीये चेंडू पडतोय कुठे जातोय कुठे. फलंदाज सोहमला आणि महेशला समजत नाहीये. सुरेख गोलंदाजी केली गोलंदाज सागरने आणि हीच गुणवत्ता आपल्याला गावडोशी केयूसीसी संघाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे सातत्याने. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या षटकाची समाप्ती झाली. केवळ धावा दिल्या त्या मात्र 2 धावा आणि यावेळी गावडोशी केयूसीसी संघ विजयी झालाय. अभिनंदन टीम गावडोशी केयूसीसी. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, अगदी ओमकार घाडगे यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकला. तर मॅच इथे जिंकलेली आहे गावडोशी केयूसीसी टीमने. एक मोठा विजय प्राप्त केलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे अर्थातच संतोष जंगली हा मात्र ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला संतोष प्लीज आपण या. तर इथून पुढे एक मोठी मॅच सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच खेळवली जाईल. हातलोट विपक्ष बिरमणी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. टॉस जिंकलेला आहे बिरमणी टीमने. टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे हातलोट या टीमला. एक मोठी मॅच सेमीफायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. ट्रॉफी पासून एक पाय पाठीमागे आहेत. कोण पाय पुढे टाकणार आणि कोणता संघ ट्रॉफी जवळ जाऊन पोहोचणार याची मात्र एक उत्सुकता लागलेली आहे. आणि आता इथून पुढे त्या मॅचला होते सुरुवात. स्पर्धा पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता भवानी संघ रेणुशी आयोजित ऍडव्होकेट चषक 2024 पर्व क्रमांक 2 ची भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. दैदित्यमान आयोजनाखाली रंगलाय क्रिकेटचा सोहळा. तर नक्कीच आपण पाहू शकाल स्क्रीन वरती श्री गणेश आर्ट्स गणेश वाळणेकर यांनी मात्र अक्षरशः आपला आर्ट्स ओपन केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती त्यांच्याकडे भेटतील. आमच्या इथे शाडू माती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती मिळतील. तसेच गणपतीला फेटा धोतर शेला व डायमंड वर्क करून योग्य दरात मिळेल. श्री गणेश आर्ट्सला तुम्ही नक्की भेट द्या. मराठमोळे व पारंपरिक गणेश मूर्ती आपल्याला सातत्यपूर्वक श्री गणेश आर्ट्स मध्ये मिळतील. गणेश वाळणेकर यांच्या माध्यमातून मंगलमय मूर्ती ते मात्र साकारलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं नक्की तुम्ही भेट द्या आणि नक्की त्या मूर्तीचा तुम्ही लाभ घ्या. आणि खऱ्या अर्थानं श्री गणेश आर्टच्या माध्यमातून फ्री होम डिलिव्हरी. अगदी तुम्ही गावाला जरी तुम्ही श्री गणपतीरायाची मूर्ती घेऊन गेलात तरी तुम्हाला ती मिळेल. आणि एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आखलेली आहे. तदनंतर मात्र ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील अनाउन्समेंट होणं खूप गरजेचं आहे.
या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक रोख कॅश प्राइज सौजन्य लाभलेला आहे। आदरणीय श्री श्री रशीद इक्बाल नियाजी साहेब, त्याचबरोबर धवल संगोई साहेब आणि श्री शैलेश ढेपे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक लाभलेला आहे। त्याचबरोबर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संतोष जंगली यांना बहाल करतोय। खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर खेळी त्यांनी साकारली आणि त्या खेळीचा गुणगौरव म्हणून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना पण बहाल करूया। मेडल आहे ते आपण त्यांना बहाल करूया। वेल प्लेड संतोष जंगली, एक चांगला खेळ तुम्ही साकारला, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो। तर जाऊया मैदानाच्या दिशेने। सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या भेटीला आलेली आहे। हातलोट विपक्ष बिरमणी अशी मॅच आहे। दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत आणि आता पाठीमागे आहेत ट्रॉफीच्या एक पाऊल पुढे कोण टाकणार याची चर्चा नक्कीच रंगलेली आहे। कारण प्रेक्षक वर्ग आता मात्र मोठ्या गर्दीने इथे पाहायला मिळतोय। रविवारचा दिवस आणि सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस